प्रभाग क्रमांक 9 आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री बावनकुळे साहेब सभा झाली या ठिकाणी। अरे सारी गर्दीच गर्दी होती, पण या प्रभाग क्रमांक 9 चे प्रभारी असणारे मेळघाटचे सन्माननीय आमदार केवळरामजी काळे सर माझ्यासोबत सर, काय मस्त सभा झाली, काय म्हणते विजयाचा विश्वास? अमरावती महानगरपालिकेच्या या वार्ड नंबर 9 मध्ये आज या महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब आले आणि या सभेमध्ये लोकांचा प्रचंड उत्साह होता। आणि याच्या अगोदर मी वार्ड नंबर 9 मध्ये वाडावाडामध्ये फिरलो, त्या मतदारांना त्यांना भेटलो आणि त्यांना त्यांचे मतं जाणून घेतले। त्यांचं मत असं आहे की त्याचे अति उत्साह जनतेमध्ये आहे आणि निश्चितपणे या वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे चव्हाण ताई आहे ते निवडून येणार आहे आणि जे शेफ म्हणून चिन्ह सोनटक्के जे आहेत ते शेफ मध्ये निवडून येणार आहे आणि साखरे ताई आहेत ते माचीच्या चिन्हावर उभे आहेत, ते तिन्ही उमेदवार या वार्डातून निवडून येणार आहे। आणि या हातामध्ये बावनकुळे साहेबांनी जे भाषणामध्ये जे विकासाची जे सांगितलं आहे, वरती देवेंद्र आहे, खालती राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि पालकमंत्री साहेब आहेत, त्यांच्या साहित्याने जे विकासाची गंगा वाहणार आहे। निश्चित रूपे या अमरावती शहरामध्ये महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार येणार आहे, भारतीय जनता पार्टीचे महापौर बनणार आहेत। निश्चित रूपाने लोकांमध्ये खूप उत्साह आहे। आज या ठिकाणी सभा झाली, सर्व सन्माननीय या ठिकाणी जे आहेत हे होणारे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत। ज्या पद्धतीनं केवळराम काळे सरने या ठिकाणी सांगितलंय, तर माझ्यासोबत एक उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत। भाऊ, ज्या पद्धतीनं आज बावनकुळे साहेब सभा झाली, सभा झाल्यावर तुम्हाला असं वाटतं काय की कमळ फुलेगा? प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित जातीमध्ये मी अनिल माणिकराव सोनटक्के, माझं चिन्ह सेफ आहे आणि माझ्या सोबतीला पंचफुलाताई एसटी या कॅन्डिडेट आहे, पंचफुलाताई चव्हाण कमळ आहे आणि तिसरा आमच्या गौरीताई सरवर आहे, यांचं चिन्ह माचीस आहे। आणि आम्ही या प्रभागमध्ये 9 प्रभागामधून आम्हाला जनतेचा खूप मोठा उत्साह प्रतिसाद मिळत आहे। आणि आज या ठिकाणी माननीय अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या या महाभव्य दिव्य या रॅलीमध्ये या महाभव्य दिव्य त्यांच्या भाषणामुळं आणि जनतेच्या प्रतिसादामुळं आणि आम्हाला या प्रभाग 9 मध्ये आम्हाला ज्यांनी प्रभारी म्हणून दिलं ते मेळघाटचे धारणीचे आमचे आमदार साहेब आदरणीय केवळरामजी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभाग क्रमांक 9 चे तिन्ही उमेदवार विजय होतील ही आम्हाला मनापासून खात्री आहे। याचं कारण असं की आम्ही जनतेमध्ये राहतो आणि जनतेमध्ये काम करत असताना नुसतं निवडणुकापुरतं म्हणून नाही, मी सातत्याने या प्रभागामध्ये रात्रंदिवस आम्ही तिन्ही उमेदवार काम करतो आणि त्या कार्याची पावती म्हणून आम्हाला पुरस्कृत उमेदवार म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीने दिलं। आणि त्यानंतर आम्हाला आज माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांच्या ज्यांनी जे या सर्वांना जनतेला जे संबोधित भाषण केलं त्यामुळे जे नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि दुसरी ऊर्जा म्हणून आम्हाला प्रभारी म्हणून कर्तव्यदक्ष आम्हाला आमदार आदरणीय केवळरामजी काळे साहेब आमच्या पाठीशी आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये ताकदनं आमचा प्रचार आणि आम्ही कशा पद्धतीने निवडून येऊ यासाठी आम्हाला आत्मविश्वास आहे की केवळरामजी काळे साहेब या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि शेप आणि चिन्ह हे तिन्ही चिन्हाचा विजय होईल हा माझा आत्मविश्वास आहे। काय राजू भल्लाच वज्जर कॉन्फिडन्स दिसला, म्हटलं याचा 100% म्हणते आम्हाला कॉन्फिडन्स ताई लाडक्या बहिणी खरोखर साथ देतील आणि यावेळेस तुम्हाला विजयाची शाश्वती? निश्चितच प्रभाग 9 मध्ये निश्चितच मला असं वाटतं की लाडके बहीण हे तिन्ही उमेदवार निश्चित विजय होतील। माझं नाव पंचफुला संजय चव्हाण कमळ, माझ्या सोबतीला सोनटक्के भाऊ यांचं चिन्ह सेफ आणि माझ्या भगिनी आहेत गौरीताई सरवरे यांचं चिन्ह माचीस। या तिन्ही उमेदवार निश्चितच विजय होतील अशी मी तुम्हाला विनंती खात्री। ज्या पद्धतीतून पाहत असाल मेळघाटातून या ठिकाणी येऊन केवळरामजी काळे सन्माननीय आमदार येणं ज्या पद्धतीनं डोर टू डोर जाऊन प्रत्येकाच्या दारी जाऊन भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत असणारे उमेदवार माचीस आणि सेफ आणि सोबत कमळ एक वेगळं जरी तुम्हाला चिन्हाचं स्वरूप दिसत असलं तरी यावेळेस महानगरपालिकेसाठी केवळरामजी काळे याची असणार धडपड नक्कीच जे पक्षश्रेष्ठी आहेत याच्या डोळ्यात येणारे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आज जे मोठी सभा झाली याचा नक्कीच महानगरपालिकेत कोणता परिणाम होतो हा येणारा टाइम सांगणार आहे। पण बावनकुळे साहेब राजो पुरे फिरून आला, म्हटलं ज्या त्या कोपऱ्यात जाऊ सभा घेऊन आले आणि लोक सांगून आले वर नरेंद्र इकडे देवेंद्र, आता या ठिकाणी महानगरपालिकेत कमळ आपलं येणार आहे असा त्याच्या भाषणातून उत्साह दिसून आला म्हटलं। आणि त्यातल्या गावरांनी अमरावतीत आली।